आणि माऊली हा माझा सुद्धा एक फेवरेट संघ आहे आणि जयेश बनसोडे स्पेशली जयेश बनसोडे आणि ऋतिक पागी हे माझे फेवरेट ओपनिंग पेअर आहेत. फटाक्याची माळ डायरेक्ट वाड्यावरून येते त्यांची. आवाज आवाज गया तो पैसा वासू वापिस. चला पुढील मॅच दोन्ही लुजर संघ आहेत. एक काटेकी टक्कर झाली होती पहिलीच मॅच प्लेयर्स आणि जीवदानी माऊली संघामध्ये. त्यात थोडासा कमी पडला प्लेयर्सचा संघ आणि पहिलाच षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे संदीप सँडी, जे पहिल्या जेकेसी संघाचं प्रतिनिधित्व करून झालेले आहेत. बेस्ट बॉलर ठरले होते जेकेसीसी प्रीमियर लीग मध्ये. फुलटॉस चेंडू सीमा पार चौकार. वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आणि आपले इरादे स्पष्ट केलेत सिद्धू यांनी पहिल्या चेंडूवरती की मी काही थांबणार नाहीये. मी ही मॅच कुठलीही असो, डू ऑर डाय असो किंवा फर्स्ट मॅच असो, क्वालिफायर असो, सेमीफायनल असो, मी माझा जो नॅचरल गेम आहे तोच खेळणार. आणि आता स्ट्राईकला आहे ते म्हणजे सौरभ विश्वकर्मा. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू. तर सुंदर क्षेत्ररक्षण. जवळजवळ 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि अशाच फिल्डिंगनी आपल्या संघाचा मोरल हाय करण्याचा प्रयत्न केलाय. एक मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा खेळाडूंनी. जर्सीवरती नाव नसल्यामुळे मी त्यांचं नाव घेऊ शकत नाहीये. हे सगळे खेळाडू मॅचमध्ये नवीन आहेत. आणि चुकी करताना सँडी. पंचांचा हात वरती आणि नो चेंडू आणि फ्री हिट. म्हणजे बोनस आहे हा. दिवाळीच्या अगोदरचा बोनस. मगाशी दिवाळीचे फटाके बघितले, आता दिवाळीचा बोनस बघतोय आपण. आणि स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न हुकला. चेंडू बॅटवर लागून सरळ पायावरती आदळला आणि फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्येत 1 नि भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडूच्या खेरीस 8. आणि फ्लायटेड चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. फक्त लेट कट करून आपल्या इनफॉर्म प्लेयरला चान्स दिलाय, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक चौकार बघितलाय. आणि शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 9. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाकला होता आणि सुंदर फेकी, परंतु गडी बाद करण्यात यश नाही मिळालं. आणि पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 10. आणि ओव्हर ब्रेक मध्ये वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. दोन्ही संघांचा एक पाठीराखा इथे आलेला नाहीये, नोंद घ्यायची आहे. दोघांना पण 2-2 रनची पेनल्टी. चला, आम्हाला नावं जर कळली नाहीत तर पुढील जी वैयक्तिक प्राइजेस आहेत त्यामध्ये मग प्रॉब्लेम होईल. मग तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेऊ नका. स्ट्रायकरला आहे तो सिद्धू, नॉन स्ट्राईकला तो सौरभ. ज्यांची नावं आम्हाला माहिती आहेत ती आम्ही सांगू, पण बॉलर पण सौरभ आहे. चला, सौरभच्या समोर सौरभच्या बाजूला सौरभ आहे आणि सामना होईल तो त्यांचा सिद्धू बरोबर, म्हणजे ट्रिपल एस आहे. हो, चांगलाच चेंडू हाताला होता. चेंडूने गिरकी घेतली, परंतु सिद्धूने त्यांना मान दिला, सन्मान दिला. कारण की अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, बुरे गेंदों को सीमा पार करो. आणि आता स्ट्राईक दिली आहे ती म्हणजे सौरभ विश्वकर्माला. तुम्ही सौरभ विश्वकर्माला सुद्धा कमी लेखून चालणार नाही, कारण की नारंगी आई एकविरा नारंगीची जी बिग बॅश लीग झाली होती त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू आहे. आणि पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येने भर. सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावचित करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे लेट झाले. जिथे ते लेट तिथे सौरभ थेट. त्यांची कामगिरी. हो, लेट ते आणि बॉलर सुद्धा लेट झाला. फुलटॉस चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि थोडीशी दुखापत झाली असं वाटतंय मला. आणि राकेश तामोरे यांचे सुपुत्र राकेश तामोरे यांचं पण एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि त्यांचे सुपुत्र त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवताना पप्पांबरोबर आपलं स्वतःचं पण नाव मोठं करायचा प्रयत्न करतायत ते.
हो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. धावसंख्येत फक्त 1 भर. आतापर्यंत फिल्डिंगमध्ये कामगिरी चांगली राहिली साई ग्रुप अर्नाळा संघाची. आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे सिद्धू. वैयक्तिक 9 धावसंख्येवरती खेळत आहेत. 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा मान सन्मान दिलाय बॉलरला, कारण की चांगलीच गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय सौरभ यांना. आणि आता स्ट्राईकला आहेत सौरभ, बॉलिंग मार्कवरती आहेत सौरभ. शेवटचा चेंडू सौरभ टू सौरभ, बॅकफुल पंच केला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सँडी यांचं, परंतु आता धाव घेण्याची हिंमत त्यांनी केली नाहीये. आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 8च्या सरासरीने 16 धावा ठोकून काढल्यात. गडी एकही बाद झालेला नाहीये. चला वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. आणि खतरेची घंटी वाजलेली आहे. चला सुपर 8 मध्ये जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की आता यानंतर फक्त एकच सामना बाकी आहे आणि त्यानंतर सुपर 8 चा घमासान चालू होणार आहे. तर आपल्याला आज डेडलाईन आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वेळेत सामने संपवायचे आहेत. दीपक, बॉलर नेम दीपक, तिसरं आणि पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. पॉवर प्लेचा षटक हाताळणं म्हणजे खूप एक मोठी जबाबदारी असते. आणि सुपर 8 मधले पहिला सामना आहे हुंडा वॉरियर तेजस इलेव्हन वर्सेस गुरुदत्त मनवेलपाडा. त्यानंतर ओम साई इच्छा आणि या ग्रुपमधील सेकंड क्वालिफायर संघ. त्यानंतर जीवदानी माऊली वर्सेस JKCC. नंतर चौथा सामना रेहान दुर्गेश इलेव्हन वर्सेस सायबा. चला दरम्यान सामन्याकडे वळूया. 2 चेंडू 2 धावा काढण्यात यश मिळालं ते म्हणजे दुर्गेश प्लेयर संघाला. आणि पुन्हा एकदा सुंदर कव्हर ड्राईव्ह, सीमा पार चौकार. सिद्धू आपल्या जुन्या रंगात येतानाच पाहतोय. थँक्यू डीजे. सिद्धूकडे ना हेवी ड्रायव्हरचं लायसन्स आहे, हेवी ड्रायव्हिंगचं. त्यांची ड्रायव्हिंग खूप चांगली आहे. आणि अजून एक एक्झाम्पल, कमॉन डीजे. डीजे नाम है सिद्धू आणि ते तो प्रूव्ह करून दाखवतोय. आतापर्यंत 3 चौकार ठोकलेत आपल्या बॅट मधून. बॅक फुलला मारला चेंडू, चौथा. कमॉन डीजे. येस थँक्यू डीजे. मगाचा रेकॉर्ड होता पॉवर प्लेचा, आता तो रेकॉर्ड इक्वल होईल बहुतेक, कारण की बॅक टू बॅक 3 चौकार मारलेत. आणि अति घाई संकटात नाही. आता पाहूया पंचांनी थर्ड अंपायरकडे रिफर केलंय. पाच चेंडूत 14 धावा ठोकल्या होत्या. 15वी धाव काढण्याच्या नादात तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. आणि पंच निर्णय घोषित करतील. आणि पंचांचा आणि अशा प्रकारे पहिला झटका बसतोय तो म्हणजे प्लेयर्स संघाला. आणि इनफॉर्म बॅट्समन बाद होतोय. सिद्धू वैयक्तिक
11 आणि 12 23 धावसंख्येवरती. आणि वन डाऊन बॅट्समन आलायत. त्यांच्याकडे ओपनर खूप आहेत. एकेकाळी मनीष सुद्धा त्यांच्याबरोबर ओपनिंग करायचे. मनीष, सौरभ, सिद्धू, दुसरा सिद्धू, सगळे ओपनर आहेत. आणि बॉलर नेम आयुष तामोरे, एक उंच तगडा, ताकदवान, मजबूत बांध्याचा. शॉर्ट पिच चेंडू होता, पण मनीषनी जस्ट आले त्यामुळे स्ट्राईक रोटेट करून आपल्या सिनियर पार्टनरला स्ट्राईक दिली आहे. सौरभ जे आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेत, त्यांनी 7 चेंडूंना फेस केले आणि फक्त 6 धावा ठोकलेल्या आहेत. आणि मारण्याच्या नादात गडी बाद. चला पुन्हा वळूया डीजेकडे. येस, थँक्यू डीजे. सिद्धेश बडांबे उर्फ सिद्धू. म्हणजे गाणं आम्हाला शोधायची गरज नाही लागणार, यासाठी पण आम्ही तेच ना गाणं वाजू शकतो. नाम आहे सिद्धू. मग त्याने डीजेचं एक काम हलकं केलंय. दुसरा गडी बाद झालाय. आयुष, ओ हो. पंच गंभीर यांचा वाईटचा इशारा आणि लगेच रेफर केलंय. पंचांकडे दाद मागितले थर्ड अंपायरकडे वाईडसाठी. टेक्नॉलॉजी इतकी इम्प्रूव्ह झाली आणि पंचांचा वाईटचाच इशारा आहे. त्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट फॉर साई कृपा अर्ना टीम. And score is 32 for loss of 2 wickets after 3.3 overs. And Siddesh Badambe is on strike. Right-handed batsman. Played very defensively for the 1 runs. And आता मनीष विश्वकर्मा, लेफ्ट-handed batsman. त्यांचा एक क्रॉस बॅटेड फटका पॅटर्न ट्रेडमार्क शॉट आहे. चांगल्याच स्थितीत आहे प्लेयर संघ. जवळजवळ 34 धावा ठोकून काढल्यात. जवळजवळ 9ची सरासरी गाठली त्यांनी. 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकला ते सिद्धू. बॅकफुटला जाऊन कट केलेला चेंडू थर्ड मॅन रिजनमध्ये जातोय. फक्त एकच धाव मिळते आणि आता धावसंख्या आहे ती म्हणजे 35. शेवटचा चेंडू आणि सामना करतील मनीष विश्वकर्मा. त्यांचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळेल का आपल्याला, हा सर्व प्रेक्षकांचा क्वेश्चन आहे. आणि डिमांड आणि सप्लाय दोघांची म्हणजे पूर्तता झाली आहे. आणि मनीष यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहायला मिळते आपल्याला. सीमा पार चौकार. आणि फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचले 39 आणि आव्हान आहे ते म्हणजे 40 धावांचं. यस, नक्कीच थांबवतो नयन सर. या ठिकाणी मान्यवर अर्थातच ही स्पर्धा एक भगवमय वातावरण आपण पाहतोय. अर्थातच भारतीय जनता पार्टी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी मान्यवर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव सन्माननीय कल्पेशजी नाईक साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम, सहर्ष स्वागतम. तसेच भारतीय जनता पार्टीचे वसई पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष श्री निलेशजी नाईक साहेब, श्री बंटी साहेब आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश प्रीमियर लीग एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. तब्बल ह्या स्पर्धेत वसई तालुक्यातील टॉप 16 टीम आणि ह्या 16 टीम मधील ही लढत आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील ग्रुप डी मधील हा शेवटचा सामना ज्या ठिकाणी 2 धुरंधर योद्धे एकमेकांच्या विरोधात आहेत. एकीकडे अर्नाळा नगरीतील साई कृपा संघ आहे तर दुसरीकडे प्लेयर्स संघ एकमेकांच्या विरोधात.
आता दोन पराभूत संघ दोन हात उभे करून एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. गो टू 9 सर. पूर्ण तालुक्यातून फक्त 16 संघ या सामन्यांमध्ये घेतलेत. म्हणजे वी डील इन क्वालिटी नॉट इन क्वांटिटी. आणि तुम्ही बघू शकता की फक्त 6000 एंट्री फी मध्ये इतका मोठा तामझाम थाट हा इथे मांडलेला आहे. म्हणजे या मागची मेहनत, या मागचे एफर्ट्स याबद्दल सांगायची काही गरज नाही. हे सगळं सगळ्यांना दिसतंय आणि त्याबद्दल मी हॅट्स ऑफ करतो. फक्त माझ्याकडून नाही तर ज्या 16 टीमनी या स्पर्धेमध्ये भाग घेतले त्या सर्व 16 टीमकडनं मी हॅट्स ऑफ करतो DCC नवापूर या संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती बॅकफूट जाऊन पंच केलेला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण सौरभ विश्वकर्मा यांचं. फक्त एकच धाव मिळते आणि आपल्या संघाचा श्रीगणेशा करताना हार्दिक हार्ड हिटिंग बॅटिंग करायला लागेल त्यांना. हार्दिक पांड्यासारखी दोन्ही खेळाडूंनी आपली अकाउंट ओपन केलेली आहेत. आव्हान आहे ते म्हणजे 40 धावांचं. जवळजवळ 10ची सरासरी गाठायला लागेल प्रत्येक षटकामध्ये. आणि बाप रे, सुंदर शॉट, सुंदर नेत्रदीपक शॉट होता. म्हणजे स्तुती करावी तितकी कमी आहे. चला वळूया डीजे कडे. कौन डीजे? सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आणि थोडीशी चुकी करताना शिवभाई त्या चुकीचा फायदा अपोजिशन संघाने घेतला. धावसंख्येत 1 नि भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडूच्या अखेरीस 7. बॅकफुल जाऊन पंच केला चेंडू आणि अमित लाड चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण त्यांना. आणि गचाळ गचाळ एकदम गचाळ, म्हणजे अपेक्षा नाहीये सिद्धू कडून ही. आणि त्याचा खामियाजा संघाला भोगायला लागलाय. धावसंख्येत 4 नि भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 11. जो 10ची सरासरी गाठायची होती आणि सरासरी त्यांनी गाठले 11ची. म्हणजे 1 धावेने वरचढ आहेत ते म्हणजे साईकृपा अर्नाळा संघ. आता आव्हान आहे ते म्हणजे 18 चेंडू आणि 29 धावा. आणि या 3 षटकांमध्ये एक पॉवर प्लेचं म्हणजे खतरे की घंटीवालं षटक असणार आहे. जरा टीम मीटिंग कमी करायची आहे. टायमर वरती पण लक्ष असू द्या. टायमर ऑन आहे कारण की 15 मिनिटांमध्ये जर षटक हाताला नाही तर मग एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये ठेवायला लागेल. चला या एका फ्रेम मध्ये कॉमेंटेटर, डीजे मास्टर, मॅन्युअल स्कोरर, ऑनलाईन स्कोरर, डिजिटल स्कोरर सगळे आले. आणि वैभव नवार उर्फ दादा, त्यांना आपल्या गोलंदाजीमध्ये दादागिरी दाखवायला लागेल. एक आपले इंडियन टीमचे दादा होते सौरव गांगुली, त्यांनी खूप खेळाडूंना घडवलं. आणि आता ते म्हणजे करण. हो पुन्हा एकदा स्लॉट मध्ये मारण्याचा, वाकडा मारण्याचा चेंडू प्रयत्न केला होता. प्रयत्न हुकलाय. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू करण यांच्यासाठी. आणि बॅकअप जर बॅकअप नसेल तर तुमचं पॅकअप होईल याच्यावरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि मनीष तेच दर्शवताना आणि अशा प्रकारे चुकी करताना पाहतोय आपण हार्दिक यांना. आणि गडी बाद. वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. क्रिएटिव्हिटी ॲट इट्स बेस्ट हे जर आपण बोललो डोकरादेव क्रिकेट क्लब बद्दल तर काय वावगं ठरणार नाही. कारण की नॉर्मली प्रत्येक कमिटीकडे आपण बघतो ते रोप लावतात, रोपवरती चुना मारतात, स्कर्टिंग्स लावतात. पण यांनी LED लाईट्स लावल्यात. म्हणजे जिकडे लोक विचार करून थांबतात तिकडे यांचं विचार करणं चालू होतं. दरम्यान सीमा पार चौकार. कमॉन डीजे. येस थँक्यू डीजे. धावसंख्येत तब्बल 4 नि भर. जवळजवळ दीपक
म्हणजे जी सरासरी गाठायची होती त्याच्या जवळपास आहेत ते लोक. ओहो, बॅकफुटला जाऊन मान दिलाय, सन्मान दिलाय. धावसंख्येत फक्त एक निभर आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 18. एक गडी बाद 18, जवळजवळ 9ची सरासरी गाठली आहे. आणि पुढील षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे शिव पटेल. आणि पॉवर प्ले ऑन. खतरे की घंटी अभी बजेगी. देखते हैं वो खतरे की घंटी किसके लिए है, बैटिंग टीम के लिए, बॉलिंग टीम के लिए. शिव पटेल बॉलिंग मार्क पे है. शिव पटेल अपने टीम के लिए उनको कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी करना पड़ेगा, क्योंकि ऑर्डिनरी काम जो करते हैं वो कभी इतिहास लिख नहीं सकते. और पहली बॉल पे विकेट लिया शिवभाई ने. थँक्यू डीजे. इतिहास लिहायच्या दिशेने वाटचाल केली शिव पटेल यांनी. एका स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पण खिताब घेतलाय त्यांनी. आणि पहिल्या मॅच मध्ये सुद्धा बॉलिंग त्यांनी त्याच प्रकारची केली होती. फक्त 4 धावा हाताळल्या होत्या. आणि आता 2 चेंडूत 1 गडी बाद आणि फक्त एकच धाव खर्ची पाडली आहे, ती म्हणजे शिव पटेल यांनी. SP शिव पटेल. तिसरा चेंडू करण यांच्यासाठी. बॅकफुल मारला चेंडू, सरळ स्ट्रेट ड्राइव, बॉलर्स बॅक, सीमा पार चौकार. कम ऑन डीजे. येस, थँक्यू डीजे. साई कृपा अर्नाळा संघ म्हणतोय की विकेट पडो, बॉल डॉट जाओ, कुठलीही सिच्युएशन असो, आम्ही थांबणार नाही. आम्हाला मारायचं आणि आम्ही मारत राहणार. चुकेगा नाही साला. आणि गडी बाद. चौकार येतोय, गडी बाद होतोय. पुन्हा चौकार येतोय, गडी बाद येतोय. वळूया डीजे कडे. कम ऑन डीजे. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आणि आता स्ट्राईक लागलेले ते म्हणजे सँडी. त्यांची खूप इच्छा आहे की त्यांना बॅट्समन बनायचं आहे. एक अव्वल दर्जाचे बॉलर आहेत, पण आज त्यांना बॅटिंग मध्ये चमत्कार करायला लागेल आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर. बॅकफुल जाऊन मारला चेंडू, सीमापार षटकार आणि गडी बाद. बॅक टू बॅक. शिवभाई यांनी प्रूव्ह केलं की मी बेस्ट बॉलर का होतो, कारण की आतापर्यंत त्यांच्या षटकामध्ये त्यांनी 1 धाव खर्ची पाडून 3 गडी बाद केलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेत. म्हणजे जवळजवळ बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये ते म्हणतात की हम भी है, मैं भी हूं ना. आणि मला तर वाटतं थोडी स्तुती जास्त झाली. कभी कभी कैसा होता है ना कि वो इज्जत रास नहीं आती. No+1 आणि आता फ्री हिट आहे. आणि बॅकफुटला मारला चेंडू, बघतो कुठे, चालतो कुठे आणि गडी बाद. आता फ्री हिट वरती रनआउट. मतलब गरीबी में आटा गिला, दुष्काळात 13वा महिना. येस डीजे. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला. येस, थँक्यू डीजे. आता आव्हान आहे ते म्हणजे 6 चेंडू 15 धावा. कट्टू आलेला आहे. एकेकाळी कट्टू ओपनिंग करायचे आणि आज बघा 7th डाऊन आलेले आहेत. सुंदर शॉट आणि सुंदर गॅदर आणि सुंदर थ्रो, म्हणजे सर्वात सुंदर. समीर विचारे, त्यांच्या बॉलिंग वरती करायला लागतो विचार, असे बॉलर आहेत समीर विचारे. दुसरा चेंडू कट्टू यांना मध्ये येऊन मारायचा चेंडू, ड्राईव्ह करायचा होता,
परंतु ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे चेंडू मिस झाला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स फक्त सिद्धूकडे आहे, ते पण हेवी. 2-3-4 हेवी. दरम्यान तिसरा चेंडू. आव्हान आहे 4 चेंडू 14 धावा. जवळजवळ 4ही चौकार मारायला लागतील जर संघाला जिंकवायचं असेल तर. आणि बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू. सीमा पार षटकार, गडी बाद. कमॉन डीजे. भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करा हो पुण्यात भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करा हो पुण्यात म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करा हो पुण्यात. येस, थँक्यू डीजे. जवळजवळ आव्हान संपुष्टात आल्यासारखं वाटतंय साई ग्रुप अर्नाळा संघाचं, कारण की 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 3ही चौकार मारले तर 12 धावा होतील. ओ, आता ऑफ स्पिन टाकला होता, मगाशी लेग स्पिन टाकला होता. एकाच ग्रीपमध्ये दोन्ही स्पिन हातात आहेत समीर विचारे. चला पुढील संघ अनयासीसी यशराज वॉरियर रेडी राहायचंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि वैभव नवार दादा तिथे मागे खेळताना दिसत आहेत. त्यांच्या वयालाही शोभत नाही.